मुंबईचा तवा पुलाव तुम्ही खाल्ला आहे का? चला तर मग आज आपण त्याची रेसिपी बनवूया. तर इथे मी हळद मीठ घालून छान भात मोकळा शिजवून घेतलेला आहे. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आपल्याला बारीक कट करून घ्यायचे. त्याचबरोबर मटार आणि पनीरसुद्धा मी इथं घेतलेले आहे. मसाल्यांमध्ये आलं लसणाचे तुकडे करून घेतलेत, कोथिंबीर चिरून घेतली आहे, धने पावडर, जिरं, माझा सिक्रेट मसाला आणि त्याचबरोबर थोडासा पावभाजी मसाला इथे मी घेतला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी बटर घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरं छान तडतडू द्यायचं आहे. बटर किंवा तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर जे आलं लसणाचे आपण तुकडे कट करून घेतलेले ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. सर्व व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. बघा, प्रत्येक वस्तू आपल्याला थोडी थोडी अगोदर परतून घ्यायची आहे. सगळ्या वस्तू एकत्र घालायच्या नाही आहेत. टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये शिमला मिरची घालायची. शिमला मिरची परतल्यानंतर मटार घालून, मीठ घालून छान परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यात पनीर घालून घेऊया. आता तुम्ही म्हणसाल की याच्यामध्ये मी काय घातलेलं आहे, ही कोणती ग्रेव्ही? तर ही कोणती ग्रेव्ही नाही आहे. आम्ही काल पावभाजी बनवलेली. या पुलावला अजून छान टेस्ट येण्यासाठी आम्ही ह्याच्यात ही पावभाजी शिल्लक राहिलेली मी ह्याच्यात 2-3 चमचे टाकून घेतलेली आहे. तर पावभाजी घातल्यानंतर छान परतून घ्यायचे. आता आपण जे मसाले घेतले होते ते याच्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचे. हे सर्व एकजीव होण्यासाठी 1 मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायचे. आता मी याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते. हे सर्व पुन्हा एकत्र करायचे. आता हे सर्व भाज्या आपल्याला साईडला घ्यायची आहे. मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे. याच्यामध्ये माझा सिक्रेट मसाला मी घातलेला आहे. छान परतायचा आहे मसाला खमंग हो असेपर्यंत. आता थोडीशी भाजी मी याच्यात घेते, ते मिक्स करून घेते. याला आपल्याला थोडासा पाण्याचा शितोडा द्यायचा आहे. थोडंसं पाणी झाल्यानंतर बघा भाजी आपली थोडी पातळ होईल. आता जो मी भात शिजवून घेतलेला हळद मीठ घालून तो ह्याच्यामध्ये घालून आपल्याला छान मस्त असा पुलाव तयार करून घ्यायचा आहे. तर साधी सोपी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा बनवा. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब केलं. असाच नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या सर्वांना धन्यवाद.